अकोट वन्यजीवन विभाग नरनाळा परिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या तेल्हारा तालुक्यातील खंडाळा शेतशिवारात बिबटने गायची शिकार केल्याने येथील गावकऱ्यांमध्ये आता कमालीची भीती पसरली आहे। शेतकऱ्याच्या गोठ्यामधील 3 बकऱ्या व 2 पिल्लांना बिबट्याने फडशा पाडला होता। आता 30 एप्रिलला पुन्हा बिबट्याने गोठ्यामध्ये संपूर्ण गोठ्याला तारेची टिकाऊ वॉल कंपाऊंड असून सुद्धा गायीचा कोथळाच बाहेर काढून नरडीचा घोट घेतल्याची घटना घडली। बिबटचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी आता वन विभागाकडे केली जात आहे। अकोट वन्यजीव विभाग नरनाळा परिक्षेत्र अंतर्गत येत असलेले तेल्हारा तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या खंडाळा शेतशिवारात एकाच महिन्यात सलग एकाच शेतकऱ्याच्या गोठ्यामधील 3 बकऱ्या व 2 पिले यांचा बिबट्याने फडशा पाडला होता। या घटनेला काही दिवस उलटत नाही तोच 30 एप्रिलला पुन्हा बिबट्याने गोठ्यामध्येच संपूर्ण गोठ्याला तारेची टिकाऊ वॉल कंपाऊंड असूनही गायीचा कोथळाच बाहेर काढून नरडीचा घोट घेतल्याची घटना घडली। यामुळे ग्रामस्थांमध्ये भीती पसरली आहे। येथील शेतकरी धनंजय गजानन पिलांत्रे यांची अल्पभूधारक शेती बागायती पहाडी भाग पाण्याची मुबलक व्यवस्था असल्याने संपूर्ण शेतशिवारात शेतकरी वर्ग रात्रंदिवस राबत असून ते रात्रंदिवस आपल्या गुराढोरांसह मुक्कामी 7 वर्षांपासून शेतात राहतात। 29 ते 30 मार्च दरम्यान बिबट्याने 3 बकऱ्यांच्या पिल्लासह फडशा पाडला होता। या घटनेचा थोडा विसावा घेत पुन्हा 30 एप्रिलचे रात्री गोठ्यामधील गायीवर हल्ला चढवून तिचा कोथळा बाहेर काढून नरडीचा घोट घेऊन रक्ताच्या थारोड्यात ठार मारले। 1 महिना होऊन सुद्धा खंडाळा शेतशिवारातील वन्य प्राण्यांचा बंदोबस्त का होत नाही अशी शंका शेतकरी व्यक्त करीत आहेत। मी मनोज राम पिलांत्रे खंडाळा येथून बोलत आहे की माझ्या शेतातील कोठा एक त्यातून माझ्या 4 जनावर खाल्ल्यात आले। त्यातून वन विभागानं त्याच्या ते भरपाई अजून मिळाली नाही। त्याच्याकरिता वन विभागानं भरपाई देण्यात यावी आणि आम्हाला शेतात येणे जाणे धोक्याचे झाले। आता याच्याबद्दल वन विभागाला काय आमचे दया येते त्यांनी करावी। 1.5-2 लाखाचं आमचं नुकसान झालेलं आहे। आम्ही घरीचे परिस्थितीने गरीब आहोत। याच्यामुळे आता त्यांनी त्यांचे काय निर्णय द्यायचे ते देणे आणि त्याच्यावर दखल घेण्यात यावी। आधीच अस्वलीच्या वन्य प्राण्यांकडून वनमजुरांवर हल्ला चढून मृत्यूची घटना नुकतीच घडली आहे। शेतकऱ्यांच्या या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जीव गेल्यास याला जबाबदार कोण राहणार या चर्चेला शेतकरी जोर धरीत आहे। सदर घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून बिबट्याची दहशत भीती मोठ्या प्रमाणात पसरली आहे। सदर गायीचा अकोट वन्यजीव विभागातर्फे RFO हर्षाली रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गायकवाड व कहाळे यांनी पशुवैद्यकीय अधिकारी दांदले यांच्या सहकार्याने घटनास्थळी पोहोचून ताबडतोब शेतकऱ्याला न्याय मिळावा याकरिता पंचनामा दाखल केला। शेतकऱ्यांच्या झालेल्या पशुधनाच्या नुकसानाचे भरपाई त्यांच्या परिवाराला सावरण्याकरिता मदत म्हणून वन्य विभागाने तात्काळ दखल घेऊन पाठपुरावा करत त्यांना न्याय देण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे। यावेळी शेतकरी बिबट्याच्या दहशतीमध्ये धोक्यात जीव टाकून शेती कामे करीत आहे। याकरिता वन्यजीव विभागाने वन्य प्राण्यांचा हौदास यावर तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी एकमुखी सर्व शेतकरी करीत आहेत। माझं नाव धनंजय गजानन पिलांत्रे, राहणार खंडाळा। मी येथील शेतकरी आहो, अल्पभूधारक। आणि माझे या महिन्यात एकंदरीत 1 ते 1.25 लाख रुपयाचं नुकसान झालं। आधी एक बकरीची पाठ नेली, त्याच्यानंतर तिच्यापेक्षा मोठी पाठ नेली, त्याच्यानंतर लगेच काही 2-3 दिवसात पिलावाली बकरी नेली आणि आज आपला मोठी गाय नेली। आणि माझं या वन विभागाला एकच मागणं आहे की बा माझी जे नुकसान झालं या नुकसानाची नुकसान भरपाई त्वरित द्यावी। कारण आजपर्यंत मला कुठलेही याची जे प्राणी खाल्लेत त्यांची कुठलीच मदत मिळाली नाही। आणि हा जो वन्य प्राण्यांचा जो हौदास इथं वाढलेला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे किंवा याचं तर कुठेतरी यांनी व्यवस्थापन केलं पाहिजे, जेणेकरून आमच्या गावातील शेतकरी हे सुरळीतपणे शेतात जाणे चालू झाले पाहिजे। कारण आज रोजी या वन्य प्राण्यांमुळे आमच्या शेतात जाणं येणं कमी झालं आहे। तरी वन विभागाने या जे हे प्रकरण झालं याची त्वरित दखल घ्यावी ही माझी कळकळीची त्यांना विनंती आहे।